वणी येथील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाईनचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टाकलेले पाईप फुटले। तोच गटारीचा मुख्य पाईप आणि चेंबर फुटल्याचे उघडकीस आले। या निकृष्ट कामामुळे ग्रामपंचायतीचा कारभार आणि संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार वणी गावातील वॉर्ड क्रमांक 4 मधील मुख्य रस्त्यावर संताजी चौक राजीव गांधी बँकेसमोर नवीन गटार पाईपलाईनचे काम करण्यात आले होते। मात्र हे काम इतक्या सुमार दर्जाचे चालले आहे की अवघ्या काही दिवसातच रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर आणि पाईपलाईन पूर्णपणे तुटले। रस्त्यावर थेट मोठा खड्डा पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून पाईप फुटल्यामुळे चेंबर उघडे पडले। अपघाताची मोठी भीती निर्माण झाली आणि नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। हा रस्ता वर्दळीचा असून येथून महिला, लहान मुले आणि दुचाकी वाहनांची सतत वर्दळ असते। उघड्या पडलेल्या या फुटलेल्या गटारीमुळे येथे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। निष्काळजीपणामुळे एखादा मोठा अनर्थ घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत। शासकीय निधीतून होणाऱ्या या कामाच्या दर्जावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे। ठेकेदाराने वापरलेले साहित्य अत्यंत सुमार दर्जाचे असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। या कामात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे का अशी शंकाही आता उपस्थित केली जाते। अवघ्या एका महिन्यातच काम निकृष्ट ठरल्यामुळे या कामाचे शासकीय ऑडिट करून संबंधित ठेकेदारावर आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई व्हावी अशी मागणी वॉर्डातील नागरिकांनी केली। प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करून नवीन दर्जेदार काम करून न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। यावेळी ग्रामसेवक संजय देशमुख यांनी सांगितले की या कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी आल्या। संबंधित कामाची पाहणी करून ठेकेदाराला दुरुस्तीचे आदेश देण्यात येतील, तसेच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र लोढा, वणी।